कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक मेंबर कमी दिसतोय, लीला नाही आली अजून, काय झालं? ती कधी वेळेत येते, जी आज येईल। वेळेची अजिबात किंमत नाही तिला, म्हणून एजे चिडतात तिच्यावर। पण एक मिनिट, आज तर बाबाही नाही येत तिला उठवायला, ती अजून उठलीच नसेल तर? अरे नाही, एवढा वेळ कशी झोपेल ती? आजी काही प्रॉब्लेम नसेल ना झाला? काही झालं नसेल, मी जाऊन बघून येते जरा, थांब। तुम्ही कशाला पायऱ्या चढून वरती जाताय? मी जाऊन बघते ना। मी पण येते वहिनी, आले जा। लवकर या तुम्ही। हो चला मंडळी, झालंय का तुमचं आवरून? कसं आहे, बॅगा न्यायला गाडी एकदाच येणार आहे म्हणून सांगतो। प्लीज बॅग्स लोड करा। लीला, काय जो? लीला काय झालं ग? तुझा चेहरा किती पडलाय आणि तू खाली का येत नाहीयेस? माहित नाही, मला अजिबात बरं वाटत नाही। अचानक काय झालं ग तुला? म्हणजे हे कळत नाहीये, पोटात अचानकच दुखायला लागलं। हे बघ, तू काळजी करू नकोस, आम्ही क्रूज वरती गेल्यावर एजंटशी बोलतो ना, आणि तिथे डॉक्टर असतात। तू फक्त पटकन तयार हो। ऐक, वाच मिनिट। लीला मॅडमची बॅग इथे खाली खाली ठेवली ना मगाशी? हा, खाली घालेली ना खाली। म्हणजे मगाशी आपण गाडीत ज्या बॅगा ठेवल्या त्यात असेल? हा हो, मी चेक करतो। हा, विश्वरूप वर कशासाठी गेला होता? लीला मॅडमची बॅग आणायला। मग कुठे बॅग? बॅग कुठे? हा, लक्ष्मी मॅडम म्हणाल्या की त्यांची बॅग खालीच होती, म्हणजे बहुतेक ती गाडीत गेली असणार। मी चेक करून येतो। खाली बॅग खाली आली असली तरी लीला खाली येईल असं वाटत नाही का? ती का नाही येणार? हा, काय झालं? हे बघा, ट्रिपला तर तुम्ही सगळे जाणार आहात, तिला घेतल्याशिवाय तर कोणीच जाऊ शकत नाही। आजी, तिचं काही आवरूनच झालं नाहीये। काय? मला तर वाटतं तिच्यामुळे लेट होणार आहे आपल्याला। तिच्यामुळे ट्रिप कॅन्सल झाली नाही म्हणजे मिळवलं। नको नको, असं नका बोलू दुर्गा वहिनी। एकतर किती दिवसांनी सुट्ट्या काढल्यात मी, किती दिवसांनंतर मला सरू सोबत असा फिरायचा चान्स मिळणार। आपण एक काम करू, आपण जाऊ, तिला जाऊ द्या। विराज, सॉरी आजी, पण विराज, आपण असं नाही करू शकत। तिला नेलं नाही तर एजे चिडतील आपल्यावर। थांब जरा। पण आपण एक मिनिट थांबा, जरा चर्चा करूया। नको, काय झालं असेल ते मी बघून येते। असं काही नसणार, मी बघते। आजी मी जाऊ। बघते। याला काय अर्थ आहे? ऐक, लीला, काय झालं बाळा? पोट बिघडले का? आजी खूप बिघडलाय पोट। अरे बापरे, खूप त्रास होतोय? जिथे त्रासच जाऊ दे, मला भीती वाटते तर माझ्यामुळे बाकीच्यांची ट्रिप नको कॅन्सल व्हायली। असं का बोलतेस बाळा? असं काही होणार नाहीये, तुम्ही सगळे जाणार आहात क्रूजवर। मी काम करते, मी खाली येते आणि त्यांना सांगते की तुम्ही जा, मी थांबते इकडे, त्यांना उशीर नको। नाही, वेड्यासारखी बोलतीयस, तुला पण जावं लागणार आहे। इकडे बघ, तुला अभिरामला स्वतःच्या मनातलं सगळं सांगायचं आहे ना, ते पेन ड्राईव्ह तू तयारी केली आहेस ना सगळी, मग तुला जावंच लागणार आहे। हो, पण नाही, असं बोलू नको। तू थांब जरा, मी आले, जरा एक मिनिट। आजी थांबा। आले ग, आले।
आजी हा द्या, आम्ही जाऊन देऊन येतो. अगं नाही नको, मी देते ना. आजी द्या त्यांना. मला नाही वाटत त्या काही गडबड करतील. नाही नको, राहू दे. तुमचा आमच्यावरती विश्वास नसेल तर आम्ही नाही जात. लक्ष्मी आजी तुम्हाला त्रास नको म्हणून आम्ही बोलत होतो ना. मीच देते. मला दे, राहू दे. ठीक आहे द्या, मी नेते. गरम आहे. हो येस. मुद्दाम करतेस नाही सगळं. तुझ्यामुळे घरातल्या सगळ्यांचा मूड खराब होणार आहे, पण तुला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. का करतेस हे सगळं लीला? दुर्गा मॅडम, हो मी का करेन मुद्दाम? खरं तर माझी खूप इच्छा आहे ते ट्रिपला यायची. मला खरंच बरं वाटत नाहीये. बरोबर आहे तुझं कधीच काहीच चुकलेलं नसतं. मी सरळ उत्तर देते ना, मग कशाला उगाच वाकड्यात चिरताय? सरळ? आणि तू लीला, तू फक्त तोंडावर चांगली वागतेस, पण प्रत्यक्षात तुझ्या मनात काय सुरू असतं काय माहिती. आता बघ ना, हे सगळं तुझ्याच बाबतीत कसं काय घडतं. बरोबर आहे. मलाही कधी कधी प्रश्नच पडतो, हे सगळं लग्नानंतरच कसं काय घडायला लागलं. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? हे सगळं आम्ही करतोय? दुर्गा मॅडम, मला काही म्हणायचं नाही. तुम्हाला ती म्हण तर माहितीच असेल, चोराच्या मनात चांदणं. मी काहीच बोलले नाही, तरी सुद्धा तुम्ही कसा काय संशय घेतला तो? लीला, स्टॉप बीइंग स्मार्ट. दिस इज नॉट द वे यू टॉक. हे बघा ऐकू, तुम्हाला ना काय समजायचंय ते समजा. बसू. थांब, हे घे आधी. काय? आजींनी दिलंय, आणि हा पिऊन जर तुला बरं तुझा मूड झाला तर खाली ये. धर. नाटकी मुलगी आहे. आजी, माझ्या मनातलं एजंटना सांगायला, त्यांना प्रपोज करायला आता हे पेन ड्राईव्हच मला मदत करेल. पर्स मध्ये नाहीये, नक्कीच बॅग मध्ये ठेवला असणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.